आंतरराष्ट्रीय बाजारात गोल्डच्या किमती सलग तिसऱ्या दिवशी स्थिर आहेत. कॉमेस गोल्डचे जर आपण बोलल्या तर 3400 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, त्याच्या खालीच ट्रेड करत आहेत. सिल्वरची जरी आपण हे पाहिली तर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल पण आणि आज पण सिल्वरमध्ये कॉमेक्स सिल्वरमध्ये एक आपल्याला चांगली उच्चांकी पातळी गाठण्यास मदत केलेली आहे. सिल्वरमध्ये एक स्ट्रॉंग मोमेंटम आपल्याला दिसत आहे. आणि क्रूड ऑइलची जर आपण केली तर इराण आणि इस्रायल युद्धाच्या चर्चेनंतर गेल्या शुक्रवारी क्रूड ऑइलमध्ये जे 10%ची आसपास जी आपल्याला एक उछाल भेटला होता, त्यानुसार क्रूड ऑइलमध्ये सुद्धा अजून एक चांगला आपल्याला स्ट्रॉंग मोमेंटम दिसत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही कमोडिटीवर एक सखोल चर्चा करणार आहोत. तर सुरुवात जर आपण केली तर कॉमेस गोल्डची. कॉमेस गोल्ड खूप दिवसानंतर एका रेंजमध्ये ट्रेड करत आहे. 3400 ते 3250 या एका रेंजमध्ये कॉमेस गोल्ड आपल्याला ट्रेड करण्यात मदत दिसत आहे. कॉमेस गोल्ड जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्पचा विजय झाला होता जानेवारीच्या जवळपास कॉमेस गोल्ड ट्रेड करत होता 2600च्या जवळपास. डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांच्या ज्या पण आर्थिक चर्चा होत्या, जसे की व्यापार युद्ध जसं सुरू झालं, प्रत्येक दिवशी काही ना काही ट्विटरवर जे ते लिहित गेले, काही ना काही ट्विट करत गेले, त्यानुसार सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. आणि त्यानंतरच कॉमेस गोल्डमध्ये सोबत आपल्या एमसीएस गोल्डमध्ये जे 66 ते 70 हजाराच्या जवळपास एमसीएस गोल्ड आपल्याला गेल्या वर्षी जूनमध्ये याच महिन्यात होतं, त्याच्यामध्ये सुद्धा एक आपल्याला उच्चांकी पातळी गाठण्यात आली. आणि 1 लाखाचा टप्पा जे कोणाला वाटलंही नव्हतं की या 1 लाख गोल्ड जाईल. 2-3 वर्षाखाली 33 हजाराचं गोल्ड होतं, ते आता 1 लाखाचा टप्पा गोल्डने कालच पार केलेला आपल्याला दिसलेला आहे. तर खूप सारे मुद्दे यालाही प्रभावित केले. आता आपण बघू गोल्ड वाढण्याचे कारण आणि गोल्ड कमी होण्याचे कारण काय असू शकते. गोल्ड वाढीचे जर आपण कारण पाहिले तर पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगलं की डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर जे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यांनी जे व्यापार युद्ध सुरू केलं, प्रत्येक दिवशी यायचं, काही ना काही वेगळं बोलून जायचं. आज म्हणायचं या देशावर मी टॅरिफ लावणार, 100% लावणार, 200% लावणार, तो झाला मुद्दा. नंतर काही दिवसानंतर आले आणि म्हटले की मी आता सर्व टॅरिफ रद्द करतोय, काही स्पेसिफिक देशांवरच लावतोय. त्यानंतर त्यांचं चायना सर्व देशांचं मिटलं. राहिला मुद्दा चायना आणि अमेरिकेचा, यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. त्यामुळे बेस मेटलमध्ये त्याचा प्रभाव पडत होता आणि गोल्ड सिल्वरमध्ये पण एक आपल्याला त्याच्यामुळे एक तणावामुळं जेव्हा पण तणाव निर्माण होतो, गोल्डमध्ये आपल्याला एक उच्चांकी पातळी किंवा एक उछाल आपल्याला तिथं बघू शकतो आपण. तर एक डोनाल्ड ट्रम्पचा मुद्दा होता गोल्ड स्ट्रॉंग असण्याचा. दुसरा मुद्दा होता तो म्हणजे इराण आणि इस्रायल जे आता त्यांचं व्यापार युद्ध चालू आहे, त्या सामुद्र दोन्हीमुळे जे युद्ध चालू आहे त्यामुळेही गोल्डच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. हे युद्धाची एक परिस्थिती, डोनाल्ड ट्रम्पची एक परिस्थिती आणि अशा बहुतेक अनेक सेंट्रल बँक जे आहेत त्या प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला सेंट्रल बँकची गोल्डमध्ये खरेदी वाढत आहे. या 2-3 मुद्दे जे आहेत गोल्डला स्ट्रॉंग बनवत आहे आणि गोल्डचीही स्ट्रॉंग मोमेंटमसुद्धा आतापर्यंत चालू आहे. 3500चा कॉमेस गोल्डमध्ये हाय लागलेला आहे. आणि एमसीएस गोल्डचे जर आपण बोलल्या तर 1 लाखाच्या वर आता आपल्याला एमसीएस गोल्ड पाहण्यास भेटत आहे. तर हे गोल्ड स्ट्रॉंग असण्याचे कारण होते. आता आपण बघू की गोल्ड कमकुवत कशामुळे होऊ शकतो, भविष्यात गोल्डच्या किमती किंवा सोन्याच्या किमती आपल्याला खाली भेटू शकतात का, याचे काही 2-3 कारण आहेत ते मी सांगतो. जर आपण पाहिलं तर पीपल्स बँक ऑफ चायना, जी चायनाची सेंट्रल बँक आहे, जशी आपली RBI आहे भारताची, तशी चायनाची जी पीपल बँक ऑफ चायना जी आहे तिची गोल्ड जी खरेदी आहे गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात त्याची गोल्ड खरेदी कमी झालेली आहे. ते एक कारण आहे. ETFचा जो इन्फ्लो आहे चायनाचा, आउटफ्लो तो पण कमी झालेला आहे. हे 2 एक कारण आहे. त्याच्यासोबतच आता जे तणावपूर्ण स्थिती चालू आहे इराण आणि इस्रायल याच्यामध्ये जे व्यापार युद्ध चालू आहे, इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये एक संभाषण होऊ शकतं. कुठे ना कुठे सीजफायरच्या पण चर्चा इथं होत आहेत. जर भविष्यात सीजफायर झालं इराण आणि इस्रायलचं, एक तणाव कमी होईल आणि त्यामुळे गोल्डमध्ये आपल्याला पुन्हा एकदा खालचं डाऊनसाईड प्रेशर पाहण्यास भेटू शकतो. तर मुख्य मुद्दा हेच आहे की टॅरिफचं थोडंसं आता ते लांब गेलेलं आहे. टॅरिफच्या चर्चा डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर मार्केटसुद्धा त्या चर्चेला थोडं जास्त रिॲक्ट करत नाही, कारण एकच गोष्ट पुन्हा जर घडली तर त्या गोष्टीचा जास्त अर्थ राहत नाही. ट्रम्प येतात, काहीतरी बोलून जातात, मीठ लावेल, नंतर बोलतात लावणार नाही. या 2-3 अशा चर्चा असतात. त्यामुळे मार्केटसुद्धा एका गोष्टीला पुन्हा रिॲक्ट करत नसतं. आता जर पुन्हा एकदा ट्रम्प काय बोलले टॅरिफबद्दल, तर मला असं वाटत नाही की त्यावर पुन्हा एकदा मार्केट रिॲक्ट करेल गोल्डच्या किमतीसाठी. गोल्ड पण ऑल टाईम हायच्या जवळपास आहे. आणि मी जे सांगलो तुम्हाला की आता जर इराण इस्रायल जर युद्ध जर थांबलं, त्यांच्यामध्ये जर सीजफायर झालं, तर कॉमेस गोल्डसोबत एमसीएस गोल्डच्या किमतीमध्ये सुद्धा आपल्याला एक डाऊनसाईड प्रेशर पाहण्यास भेटू शकेल. कॉमेस गोल्ड जर पाहिलं
3250चा एक त्याचा सपोर्ट आहे आणि MCX गोल्डनुसार 95,000चा एक मला सपोर्ट दिसतोय. तर सीजफायरनंतर हे लेवलसुद्धा आपल्याला जवळपास दिसू शकतील. आणि हे सर्व मी सांगलो गोल्डबद्दल. गोल्ड स्ट्रॉंग काय असू शकतो आणि विकनेस पॉईंट गोल्डची. आता पुन्हा जर आपण पाहिलं तर MCX सिल्वर आणि कॉमेक्स सिल्वर, जसं की मी आपल्याला पुन्हा अगोदरसुद्धा बोललेलं आहे की व्यापारयुद्धामुळे सुद्धा याच्यामुळे सुद्धा सेफ येऊन असेल म्हणून गोल्ड सिल्वरकडे पाहिलं जातं. मुख्य तर गोल्डकडे पाहिलं जातं, पण सिल्वरसुद्धा एक दोन्ही कमोडिटीचं काम करते. सिल्वर एक तर बुलियन्समधून सुद्धा काम करते, ज्याला आपण गोल्ड आणि सिल्वरच्या सोबत आणि बेस मेटल म्हणजे जे आपले धातू आहेत कॉपर, झिंक, ॲल्युमिनियम याच्यासोबतसुद्धा सिल्वर काम करते. तर सिल्वर जर आपण पाहिलं तर $30च्या जवळपास सिल्वर 1-2 महिन्याखाली ट्रेड करत होती. आणि MCX सिल्वरचं पाहिलं तर 90,000 88,000च्या जवळपास. तेव्हापासून सिल्वरने जी एक रॅली सुरू केलेली आहे ती पण आता थांबलेली आहे. 1 लाखाचा जसा टप्पा पार केला 2 महिन्याखाली खूप न्यूजसुद्धा आल्या की सिल्वर 1 लाखाच्या वर. तर त्यानंतर आपल्याला चर्चा सुरू झाल्या की सिल्वरचं नवीन टार्गेट, नवीन जे लक्ष्य असू शकतं ते 1,25,000चं असू शकतं. तर कॉमेक्स सिल्वरने 10 वर्षातला त्याचा सर्वोच्च जो हाय होता तो ब्रेक केलेला आहे. आणि आता 37.20 जे आपला एक रेजिस्टन्स झोन आहे त्याचा 3780चा त्याच्या जवळपासच आता कॉमेक्स सिल्वर पण ट्रेड करत आहे. MCX सिल्वर जर पाहिली तर ऑल टाईम हायवरच आहे. 1,09,000 1,10,000च्या जवळपास ट्रेड करत आहे. तर याचीसुद्धा खूप काही कारणं आहेत MCX सिल्वर स्ट्रॉंग होण्याची, कॉमेक्स सिल्वर स्ट्रॉंग होण्याची. जे इंडस्ट्रीयल डिमांड आहे सिल्वरची ते दिवसेंदिवस वाढत जात आहे. आपण जर पाहिलं तर सोलार वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा सिल्वरचा वापर असतो. खूप साऱ्या चिप्स वगैरे आहेत ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा सिल्वरचा वापर होत असतो. म्हणजे इंडस्ट्रीयल डिमांड ज्या प्रकारे वाढत आहे त्यानुसार सिल्वरमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे आपल्याला टार्गेट भेटू शकतात. खूप काही जे आर्टिकल आपण पाहत असाल, वाचत असाल त्यानुसार सिल्वर $44 सुद्धा जाण्याची शक्यता आहे असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानुसार आपली जर MCX सिल्वर आपण पाहिलं तर 1,25,000चं जे लक्ष्य आहे ते येत्या काळात लवकरच MCX सिल्वरसुद्धा गाठू शकते. तर ह्या 2 गोष्टी आपण पाहिल्या. एक तर आपण गोल्ड पाहिलं, गोल्ड स्ट्रॉंग कशामुळे आहे, गोल्डमध्ये काही दिवसात जर काही आपल्याला खालची पातळी भेटली तर ते कशामुळे येऊ शकेल, ह्या दोन्ही सुद्धा गोष्टी पाहिल्या. MCX सिल्वर आणि कॉमेक्स सिल्वरच्या सुद्धा गोष्टी मी आपल्याला सांगलेल्या आहेत. आता आपण पाहू क्रूड ऑइलमध्ये. क्रूड ऑइल जर आपण पाहिलं तेलाच्या किमती शुक्रवारी 10%च्या जवळपास वाढ झालेली आहे शुक्रवारी तेलाच्या किमतीमध्ये. याचं मुख्य कारण जे होतं इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध सुरू झालं त्या युद्धाचा परिणाम तेलाच्या किमतीवर आपल्याला पाहायला भेटतो. कारण तिथून जाणारी एक समुद्रधुनी आहे, तिथे तेलाचा खूप सारा व्यापार केला जातो, तिथून जहाजच गेले जातात. त्यामुळे एक अडथळा निर्माण झाला त्यांच्या युद्धामुळं आणि तेलाच्या किमतीमध्ये खूप सारा आपल्याला एक 10%च्या जवळपास आपल्याला उछाल पाहायला भेटला. तर ह्या ज्या गोष्टी होत्या प्रत्येक गोष्ट कुठं ना कुठं सामान्य माणसाच्या आयुष्याला प्रभाव पाडत असते. कुठं ना कुठं जर आंतरराष्ट्रीय बाजाराचं काही झालं तर हे सर्व बाजार एक सामान्य माणसापर्यंत सुद्धा त्यांची एक लिंक लागलेली असते. जर अमेरिकेनं कोणता निर्णय घेतला त्याचा परिणाम भारतावर होईल, भारताचा महाराष्ट्रावर होईल आणि महाराष्ट्राचा एखाद्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहणाऱ्या एका स्थानिक नागरिकावर सुद्धा याचा लॉंग टर्मसाठी परिणाम पडत असतो. तरी आंतरराष्ट्रीय सर्व ज्या घडामोडी आहेत त्या कुठं ना कुठं आपल्यावर सुद्धा इफेक्ट पाडत असतात. आणि तेलाच्या किमती जरी पाहिले आपण कोणतीसुद्धा एखादी न्यूज मार्केटमध्ये येते जर आपण पाहिलं तर जो एखादा मेजर सपोर्ट होता क्रूड ऑइलचे सुद्धा जर आपण बोललो 5,500चा एक सपोर्ट होता. तो 5,500चा सपोर्ट एवढा स्ट्रॉंग होता की त्या सपोर्टच्या जवळपासच यांना युद्ध सुरू करायचं होतं. म्हणजे ते जेव्हा सपोर्टवर होतं $55 $60च्या जवळपास US ऑइल होतं, त्या सपोर्टच्या जवळपास आल्यानंतरच एक US ऑइलमध्ये हेड अँड शोल्डर इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला. पॅटर्न तयार झाला म्हणजे कुणीतरी तयार केला असेल तो. म्हणजे जे आपण म्हणता की मोठमोठे लोक आहेत किंवा जे मार्केटला हे करतात, सांभाळतात, मार्केटला मॅनिप्युलेट करतात, असे लोकसुद्धा इथं असू शकतात. सपोर्टच्या जवळपासच तुम्ही सर्वांना सेलिंगमध्ये बसवायचं आणि आपण एखादी काहीतरी पोझिशन घ्यायची. यानुसार सुद्धा रिटेल ट्रेडरला ट्रॅप करण्याचा प्रयत्न होत असतो मार्केटमध्ये. बहुतेक वेळेस जर कोणी मार्केटमधला व्यक्तीचा हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनासुद्धा कळलं असेल की मार्केटमध्ये ट्रॅपिंग चालत असते. तर US ऑइलमध्ये सुद्धा शुक्रवारच्या दिवशी युद्ध सुरू झालं आणि शुक्रवारच्या दिवशी रात्री 10%ची उछाल आली. तर कुठं ना कुठं ह्या सर्व गोष्टी सामान्य माणसाला अफेक्ट करत असतात, याचा परिणाम होत असतो.